गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक वेळा जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे विभागीय संचालक, पुणे विभागीय उपसंचालक व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांना अनेक वेळा अर्ज विनंती करून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सिंथेटिक मैदानाची मागणी केली होती। त्या मागणीला खऱ्या अर्थाने आता यश मिळाले आहे। त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बदलत्या परिस्थितीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या मोठमोठ्या शहरांमध्ये सिंथेटिक मैदानांची निर्मिती झाली, परंतु गेली 25 वर्षे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद यांसारख्या शहरांमध्ये सिंथेटिक मैदानाची उपलब्धता नव्हती। त्यामुळे या ग्रामीण भागातील खेळाडू मैदानी खेळामध्ये अतिशय खडतर प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नव्हते। परंतु जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरापर्यंत जात असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। आज जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर सराव करत असताना मातीच्या मैदानावर सराव करावा लागतो, परंतु ज्यावेळेस विभागस्तर, राज्यस्तरावर खेळाडू जातो त्यावेळेस त्यांना पर्यायाने सिंथेटिक मैदानावर खेळावे लागते। त्यामुळे त्या सिंथेटिक मैदानावर त्यांना सराव नसल्यामुळे मेहनत करून सुद्धा यश मिळत नव्हते। कारण सिंथेटिक मैदानावर वेगळ्या पद्धतीचे स्पाइक्स लागत असल्यामुळे तसे स्पाइक्स ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळत नव्हते। त्यामुळे त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पळावे लागत होते। त्यांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थितीचा विचार केला असता त्यांना त्या स्पर्धेत यश मिळवणे अतिशय अवघड जायचे। ही गोष्ट लक्षात आल्यापासून गेली 10-12 वर्षे झाले सर्व अधिकाऱ्यांना, नेत्यांना भेटून वेळोवेळी निवेदने दिली। अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढ्या सगळ्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यावर्षी यश मिळाले आणि जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी अतिशय तत्परतेने हा प्रस्ताव विभागीय संचालकांच्या ऑफिसला नेऊन पोच केला व तिथे उपसंचालक युवराज नाईक यांनी अतिशय तत्परतेने विषय मांडून प्रपोजल सबनीस सर यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्याचे विषय मांडले। सबनीस यांनी सुद्धा अतिशय आत्मीयतेने विषय समजून घेऊन हा प्रस्ताव संचालकांमार्फत मंत्रिमंडळामध्ये मंजुरीसाठी पाठवून दिला व त्या ठिकाणी क्रीडा मंत्री संजय बनसोडे व त्यांचे स्वीय सहाय्यक चांबले यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर जिल्ह्याला सिंथेटिक मैदान मंजूर झाले। त्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने संजय बनसोडे, स्वीय सहाय्यक चांबले, संचालक सुहास दिवसे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपसंचालक अनिल चोरमले, उपसंचालक सबनी, उपसंचालक युवराज नाईक, उपसंचालक भाग्यश्री विले या सर्वांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्याला सिंथेटिक मैदान मंजूर झाले। त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।